बघितलं साहेबा सर, ही अनिका की नाही मुद्दामच करायला लागली, जेणेकरून आपण ग्राउंडवर येऊ नये आणि आपली प्रॅक्टिस होऊ नये. मला कळतंय पण वळण झाले, नेमकं काय करायचं ते कळना झाले. हो चला माझ्या संग, एकी केलं की नाही हाताखालच काढूया. 4 दिवस घरलाच बसला पाहिजे, यांची की नाही हाडच खिळखिळ करूया. चला. हो पहिलवान पहिलवान, तुम्ही जरा थंड घ्या आता. काय थंड घ्या म्हणतायसा? त्यासनी बघा की मुद्दाम करायल्यात, ही करत राहणार, आपण काय बघत बसणार वय? आता की नाही कोल्हापुरी ठसका काय असतोय ते दाव दोस्तीला. हो पहिलवान, थांबा हो थांबा. अहो ही कुस्ती नाही, कबड्डीची मॅच आहे. माहित आहे मला, जावा. होय होय की मिस, तुम्ही सांगितलंय म्हणून मी जाऊन एकदा बघून येतो. थांबा आलो. माकडी जाके मंडप तेरे बगल में गोरी मुझको बिठा दे दे हाथों में हाथ बन जाए बात बलवा ये तेरा. काय 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 चाललंय काय अनिका मॅडम? हा अहो काय ग्राउंड आहे ना हे? काय ग्राउंडवर डान्स वगैरे काय करताय? मला आता असं वाटतंय की तुमची प्रॅक्टिस करून झालेली आहे, म्हणजे प्रॅक्टिस सोडून तुम्ही फक्त आणि फक्त टाइमपास करताय. तुम्हाला टाइमपासच करायचा आहे ना, मग ह्या ग्राउंडच्या बाहेर जाऊन टाइमपास करा ना. हाऊ डेअर यू, तुम्हाला हा टाइमपास वाटतोय? म्हणजे सकाळपासून आम्ही जे प्रॅक्टिस करतोय ते तुम्हाला नाही दिसत आहे, आणि आम्ही थोडीशी काय रेस्ट घेतली तर तुम्हाला तो टाइमपास वाटतोय. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आम्ही रेस्ट नाही घ्यावी? नाही रेस्ट करा ना, मी कुठं नाही म्हटले, पण रेस्ट एवढा वेळ? हे पहा, आम्ही आता प्रॅक्टिस सुरू करणारच होतो, बट कम ऑन गर्ल्स, लेट्स स्टार्ट. कारण की कसं आहे ना, काही काही लोकांना आपल्या रेस्टची नाही टाइमपासची अपॅरेंटली प्रॉब्लेम होतोय. नाही, कम ऑन लेट्स स्टार्ट. हो आणि का काय तेरा नाच झिंग 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 रट झिंग 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 रट झिंग 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 रट झिंग 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 नाच झिंग 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 झिंग. जवानों, दुश्मन कुछ भी सुनने की हालत में नहीं है. माहितच होतं मला, आता तर या माकडीने तोंडच मोडतो. छोटा बदक, तुझ्या तर आता मागू, शांत होते की जरा. निंगे, ऋषी सरांना साहेबा सर आपल्यासने काय बोललेलं आठवतंय? काय? का बस जरा. हीच की जर आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळत नसेल तर समोरच्या टीमची प्रॅक्टिस बघत बसायचं, म्हणजे आपल्याला त्यांचा खेळ कळतो. वा 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 वा, क्या बात आहे कॅप्टन, क्या बात आहे. हे मीच सांगितलं होतं की तुम्हाला काय डोसकं म्हणायचं का काय तुमचं? हे फिट सगळं लक्षात आहे म्हणायचं तुमच्या. शपथ आहे मातीची, एकमेकींच्या साथीची. अरे शपथ आहे मातीची. एकमेकींच्या साथीची. आता काय करायचं? हाताची कडी घालायची आणि गप गुमान बघत बसायचं. आणि गावच्या अंकल नाहीये, खेळते ना मी. सांगून ठेवते, तुझ्या लोकांना सांगून ठेवा, मला डिस्ट्रॅक्ट होईल असं काहीही करायचं नाही. बर बाई सांगतो. हा ए ग बसा ग, कोणीच काय बोलायचं नाही. काय नाही सांगितलं बरं? जा. गावच्या कुठली अनिका, आजीची आठवण येते वाटतं. हॅलो हॅलो ग्रॅनी आजी. हा बाळा बोल. ग्रॅनी आजी, मला फ्रस्ट्रेशन येतंय, इतकं डोकं फुटायला येतं ना. मी जसं ते कार जाळलेली ना, आता असं वाटतंय की या गावच्या सगळं पूर्ण कॉलेजला जाळून टाकू. ए बाळा, काय काही काय बोलतेस? काय झालं सांगशील का? ग्रॅनी आजी यार, मी इथे प्रॅक्टिस करतेय माझ्या ग्रुप सोबत, आणि ही गावच्या लोकांना घेऊन आली आहे. तिच्या ग्रुप सोबत मला डिस्ट्रॅक्ट करते, मला फोकस करू देत नाहीये. कॅन यू अंडरस्टँड? अरे राजा, हे बघ बाळा, डिस्टर्ब नको होस. खेळावर लक्ष केंद्रित कर, कळलं? जिंकायचं आहे ना तुला? बाकी कुठल्याही गोष्टींच्या मध्ये पडायचं नाही, लक्षात ठेव.
सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आहे ना. ऑल द बेस्ट. चल ठेव ठेव, मी पाहते काय करायचं ते. बाय. हॅलो, मी का फोन केला असेल तुम्हाला कळलं असेल. नसेल कळलं तर सांगते. काय सांगते ना तसं करा. वावशाप, हे लेटर वाच. तुझ्यासाठी आलंय प्रिन्सिपल सरांकडून. वाच वाच. ए इडियट, जोरदार वाच ना, आवाज येऊ दे सगळ्यांना, कळू दे. टीम ए ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना इतर कुणीही त्यांना डिस्टर्ब होईल असं काही करू नये आणि त्यांना प्रॅक्टिस करताना बघायची परमिशन सुद्धा नाही. जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर लेक्चरला येऊन बसा, नाहीतर कॅन्टीनमध्ये बसा. कळलं? म्हणजे आता आम्हाला प्रॅक्टिस बघायला बी बंदी आहे काय? कमळे बघितलंस ना वा? ही माकडीन आता डोसक्यात जायला लागली माझ्या. हिला तर आता थांब. हे पहिलवान थांबा थांबा. हे बघा मुलीनो, ते पत्र प्रिन्सिपल सरांचं आहे आणि त्यांचा आदेश आपल्याला बोलता नाही येणार. हा, शांत. जे त्या पत्र द्या ते देते, जाऊ दे. हाय. एक मिनिट चला, इकडे कमळे. मला आता सांगा, तुमचं कुठलं लेक्चर आहे का आता? नाही ना? मग आपण कॅन्टीनला जाऊया का? हो साहेबा सर, काय बोलायलाय तुम्ही? हा, आता काय बोलायला वर नाही, माझं सगळं ऐकायचं, फक्त कॅन्टीनला यायचं. पाहिजे तर मी ट्रीट देतो असं समजा. अहो चला तर, चला चहा पाणी करू, चला. गेल्या भित्र्या बागूबाई. अनिकाचा डाव म्हणजे गरमागरम वडापाव, असंच काहीतरी बोलते ना ग्रॅनी आजी. एनिवे, बच के रहना कब मी. चला या. या. अहो रिकाम आहे. साहेबा सर, अहो आपण थांब गं. ए पोरींनो, अगं बसा पटकन. बसा. अगं निंगे, अगं हे काय? हळू, सगळं रिकाम आहे. बस, तुम्ही बस. काय खाणार आहेस तू? गपकी साहेबा सर. नाही करू. अहो साहेबा सर, हा, आपण इथं कशा पायी आलोय? चला की प्रॅक्टिस करायला दुसरीकडे जाऊ. होय की, करायची की प्रॅक्टिस, पण त्याच्या आधी जरा ट्रीट आहे माझ्याकडनं. थांबा की लॉरेन. नाही का नो? अरे हा, विलास, मी हिलाच नाही, साहेबा. काय बघाल करतस? मी काय म्हणते नाही का नू, माझं छोटासा काम असा. हा, बस बसा. बस. तुमचेच हॉटेल असा, पण बसा. बसा. हा, काय हा, तुमका माहिती आहे आपल्या कॉलेजच्या पोरींची कबड्डी टीम असा? होय तर. ही ती बी टीम. हो. हा, आणि ही कमळी, ही टीमची कॅप्टन असा. हो. आणि ही जी टीम हा ना, ही इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन पण जिंकणार असा. अरे वा.